आर्क ऑफ ए सर्कल, वर्तुळाचा कंस. एक वर्तुळ आहे ज्याचं केंद्र सी आहे, वाय आणि एक्स ह्या त्या वर्तुळावरचे दोन बिंदू आहेत. एक छेदिका ए बी, त्याला आपण के नाव दिले, ती त्या वर्तुळाला दोन बिंदूत, के ही छेदिका वर्तुळाला ए बी या बिंदूमधून छेदून गेलेली आहे. के इज द सेकंड ऑफ द सर्कल विथ सेंटर सी, intersect the circles in two distinct points A and B respectively. Then that circle divided into two parts, AYB and AXB. That parts are called the arc of a circle. Means second is divided a circle. Second ही जी छेदिका आहे, डिव्हाइड्स ए सर्कल, विभागते वर्तुळाला, इंटू टू पार्ट्स, दोन भागांमध्ये विभागते. एनी वन ऑफ दीज टू पार्ट्स, दोन्हीपैकी कोणत्याही एका भागाला आपण काय म्हणायचं आहे, कॉमन पॉइंट अँड द कॉमन पॉइंट्स ऑफ द सर्कल, आणि त्या वर्तुळावरचे दोन बिंदू. म्हणजे सेकंड डिव्हायडेड ए सर्कल इंटू टू पार्ट्स, दोन भागांमध्ये वर्तुळ विभागते. एनी वन ऑफ दीज टू पार्ट्स, दोन्हीपैकी कोणत्याही भागाला, आणि द कॉमन पॉइंट्स ऑफ दिस सर्कल, आणि त्या वर्तुळावरचे दोन जे कॉमन बिंदू आहेत त्यांना द सेकंड कन्सिस्ट्यूट अँड आर्क ऑफ द सर्कल. म्हणजे ती छेदिका ज्या दोन बिंदूंमध्ये छेदते ते दोन बिंदू आणि वर्तुळाचे भाग या सगळ्यांना मिळून आपण वर्तुळ कंस असं म्हणायचं आहे. ए आणि बी बिंदू सामावणारा कंस AYB, ए आणि बी बिंदू सामावणारा कंस AXB. म्हणजे AYB याला आर्क म्हणजे कंस आपण म्हणू, AXB याला पण आर्क म्हणजेच कंस असं पण म्हणू. ए आणि बी हे त्याचे एंड पॉइंट्स ऑफ द आर्क्स. ए आणि बी वर्तुळाच्या कंसाचे अंत्य बिंदू आहेत. शेवटच्या टोकाचे दोन बिंदू कोणाचे, कंसाचे आहेत. आता आपल्याला मेजर आणि मायनर आणि मेजर आर्क कोणाला म्हणायचं ते बघूया. हे कंसच आहेत. AYB हा एक कंस आहे, AXB हा एक कंस आहे. मग मेजर आर्क कोणाला म्हणायचं, तर ज्या वर्तुळातील कंस केंद्रबिंदू सामावतो त्या कंसाला मेजर आर्क म्हणजे विशाल कंस असं म्हणायचं. मीन्स आर्क ऑन द साइड ऑफ द सेंटर, आर्क ऑन द साइड ऑफ द सेंटर, जो कंस केंद्राच्या बाजूचा आहे, केंद्र ज्या बाजूला आहे त्या बाजूला हा कंस आहे, म्हणून या कंसाला आपल्याला काय म्हणायचं आहे, विशाल कंस, मेजर आर्क. त्यानंतर मायनर आर्क कोणाला म्हणायचा आहे, तर केंद्र सोडून जो दुसरा बाजूचा कंस येतोय त्या कंसाला लघु कंस असं म्हणायचं आहे. अँड आर्क विच इज ऑन अदर साइड ऑफ द सेंटर, अदर साइड ऑफ द सेंटर केंद्राच्या दुसऱ्या बाजूचा असणारा कंस, केंद्र इथं आहे, या बाजूचा कंस सोडून त्याच्या दुसऱ्या बाजूचा असणारा कंस जो आहे त्या कंसाला AXB ला आपण काय म्हणायचं आहे, मायनर आर्क. मीन्स AYB इज द मेजर आर्क अँड AXB इज द मायनर आर्क. AXB मायनर आर्क, AYB मेजर आर्क, या पद्धतीने आपण सांगू. यानंतर दुसऱ्या भागाकडे जायचं आपल्याला, सेंट्रल अँगल कडे. कोणाला म्हणायचं सेंट्रल अँगल, केंद्रीय कोन कोणाला म्हणायचं, सेंट्रल अँगल केंद्रीय कोन. एक वर्तुळ ज्याचं केंद्र O आहे, त्या वर्तुळाच्या परिघावरती आपल्याला Q बिंदू आहे, A B हा एक बिंदू आहे, P एक बिंदू आहे, A P B Q वर्तुळाच्या सर्कम्फरन्स वरती परिघावरचे बिंदू आहेत. आणि इथे एक कोन दाखवलेला आहे AOB या नावाचा, त्याचं मेजरमेंट आपल्याला माप दिलेलं आहे थीटा. मग इथं आपण अगोदर पहिल्या पद्धतीनं या ठिकाणी जर ए आणि बी बिंदू मधून जर छेदिका छेदून गेली असती, बघा या पद्धतीनं जर छेदिका छेदून गेली असती तर AQB विशाल कंस मेजर आर्क तयार झाला असता, APB मायनर आर्क लघु कंस तयार झाला असता. म्हणजे AB हे जे दोन बिंदू आहेत त्याच्या एका बाजूला एक कंस तयार होतोय
म्हणजे तो आहे मेजर आर्क, आणि त्याच्या दुसऱ्या बाजूला तयार होतोय तो म्हणजे एपीबी हा मायनर आर्क. म्हणजे मेजर आर्क मायनर आर्क या पद्धतीने तयार होतोय. मी आता या ठिकाणी ड्रॉ केलेली कन्स्ट्रक्शन पुसली. म्हणजे कशासाठी केली होती? मेजर आणि मायनर आर्क आपल्याला समजण्यासाठी. मग विशाल कंस लघु कंस समजले, यानंतर एक जो अँगल तयार झालाय हा AOB या नावाचा, याला AOB मध्ये APB हा कंस अंतरित करतोय. APB हा कंस अंतरित करतोय म्हणजे मायनर आर्क अंतरित करतोय, आणि AOB हा कोन सोडून त्याच्या विरुद्ध बाजूला जो कंस अंतरित होतोय तो मेजर आर्क अंतरित होतोय. म्हणजे या ठिकाणी यांचं मेजरमेंट आपल्याला घ्यायचं आहे. त्यासाठी आपल्याला हा अँगल कोणता आहे हे समजलं पाहिजे. म्हणजे ह्या ठिकाणी जे दोन कंस तयार होत आहेत त्या दोन कंसांच्या दरम्यान हा अँगल तयार होतोय. म्हणजे AOB हा जो कोन केंद्राच्या ठिकाणी तयार होतोय, म्हणून कोन AOB ला केंद्रीय कोन म्हणजे सेंट्रल अँगल म्हणायचं. अँगल AOB इज कॉल्ड ए सेंट्रल अँगल बिकॉज दॅट्स ओरिजिन, त्याचा जो ओरिजिन आहे तो AOB चा अँगलचा ओरिजिन हा त्याचा सेंटर आहे. म्हणजे व्हर्टेक्स, आपल्याला ओरिजिन हा शब्द न वापरता आपण व्हर्टेक्स असं वापरूया. व्हर्टेक्स ऑफ द अँगल म्हणजे AOB चा जो व्हर्टेक्स आहे, शिरोबिंदू आपण म्हणू, तो कुठं असणार आहे? सेंट्रल वरती. सेंट्रल कुणाच्या? वर्तुळाच्या कंसाच्या सेंटर वरती आहे. म्हणून या अँगलला आपण काय म्हणायचं आहे? सेंट्रल अँगल. AOB मीन्स in the angle AOB, point O is the vertex which is the center of the circle. म्हणजे O हा केंद्र, हा त्या कोनाचा शिरोबिंदू व्हर्टेक्स असणार आहे. म्हणून अँगल AOB ला आपण सेंट्रल अँगल म्हणायचं आहे. आणि त्यानंतर सेंट्रल अँगल डिवाइड इनटू टू आर्क्स. कंस दोन भागात कसे विभागले जातात? केंद्रीय कोन दोन भागात कसा विभागला जातोय हे आपण मगाशी सांगितलं सेकंड वापरून. म्हणजे तो कोन दोन भागात मेजर आर्क आणि मायनर आर्क यामध्ये तो सेंट्रल अँगल डिवाइड होतोय, विभागला जातोय. कसं मोजूया अँगलचं मेजरमेंट? या ठिकाणी मेजर ऑफ मायनर आर्क APB इज द मायनर आर्क. मेजर ऑफ मायनर आर्क इज इक्वल टू मेजर ऑफ करस्पॉन्डिंग सेंट्रल अँगल. ह्या कंसाचं माप हे केंद्राच्या मापा इतकं असतं, केंद्रीय कोनाच्या मापा इतकं असतं. आर्क APB, मेजर ऑफ आर्क APB इज इक्वल टू मेजर ऑफ अँगल AOB. मेजर ऑफ अँगल AOB इज इक्वल टू थीटा मीन्स मेजर ऑफ आर्क AB सुद्धा म्हणू शकताय किंवा AOB असंही म्हणू शकताय. याच कंसाला आपण AB सुद्धा म्हणू शकतोय, कारण A आणि B हे त्याचे एंड पॉइंट्स आहेत. आपल्याला जर समजलं तर आपण या ठिकाणी APB असं न वापरता AB असंही नाव लिहिलं तरी चालते, बिकॉज दे आर ए मेजर आर्क, सॉरी मायनर आर्क. मेजर ऑफ मायनर आर्क, मेजर मीन्स मोजमाप. या ठिकाणी मेजर दोन ठिकाणी आपण म्हणतोय, या ठिकाणी मेजर या ठिकाणी पण म्हणतोय, इथं पण म्हणतोय. हे मेजर याचा अर्थ मोठा होतोय, इथं मेजर म्हणजे मोजमाप असा अर्थ होतोय. स्पेलिंग डिफरंट आहे, समजून घ्या. मेजर आर्क 360 डिग्री मायनस मेजर ऑफ करस्पॉन्डिंग मायनर आर्क. करस्पॉन्डिंग हा शब्द खूप महत्वाचा आहे. त्याच कंस वर्तुळाच्या विशाल कंस आणि त्याच वर्तुळाचा लघु कंस एकमेकाशी रिलेटेड असणार आहेत. दुसऱ्या समजा हे वर्तुळ आहे, याचा हा विशाल कंस येणार नाही किंवा याचा हा लघु कंस येणार नाही, एकाच वर्तुळाच्या संबंधित आहे हा भाग. म्हणजे मेजर ऑफ मेजर आर्क इज इक्वल टू 360 डिग्री मायनस मेजर ऑफ मायनर आर्क. म्हणजे ह्या मोठ्या कंसाचं माप पूर्ण वर्तुळाच्या मापातून लहान कंस काढल्यानंतर जेवढं माप राहते ते माप हे मेजर ऑफ मेजर आर्क विशाल कंसाचं माप आहे. 360 डिग्री मायनस थीटा. थीटा इज द सेंट्रल अँगल इज इक्वल टू द मेजर ऑफ मायनर आर्क. 360 मायनस थीटा. मेजर ऑफ सेमी सर्कल किती माप असणार आहे? सेमी सर्कल अर्धवर्तुळ.
सेमी सर्कल, या ठिकाणी आपण सेमी सर्कल ड्रॉ करूया. लक्षात येते जेव्हा या ठिकाणी मी एक्स वाय हा व्यास घेतलाय डायमीटर वर्तुळाचा, तेव्हा एक्स वाय या वर्तुळाला समान दोन भागात विभागते. सपोज लाईन पासिंग थ्रू द सेंटर इज द सेकंड इज पासिंग थ्रू द ओरिजिन. छेदिका ही केंद्रामधून जात असेल, इट इन्क्लुड्स ए डायमीटर, मग ती व्यास ही अंतरित करते. then that seconds or that xy diameter divide into same equal parts is called a semicircle. It's called a semicircle. Measure of semicircle is equal to half of the measure of circle. वर्तुळाच्या मापाच्या निम्म. 180 अंश हे 360 च्या निम्म म्हणजे कंसाचं माप. अर्धवर्तुळाचं माप 180 अंश म्हणजेच मेजर ऑफ सेमी आर्क इज इक्वल टू मेजर ऑफ सेमी सर्कल इज इक्वल टू ऑल्सो 180 डिग्री. लास्ट पार्ट मेजर ऑफ कंप्लीट सर्कल. मगाशी सांगितलं कंप्लीट सर्कल पूर्ण वर्तुळ इज इक्वल टू 360 डिग्री. कॉन्ग्रुअन्स ऑफ आर्क्स, एकरूप कंस. एक वर्तुळ आहे, त्यामध्ये एक वर्तुळ आहे, सी केंद्रबिंदू आहे. या वर्तुळाचं छोट्या सी केंद्र असणारं वर्तुळ आहे, मोठं पण एक वर्तुळ आहे. म्हणजे सी हे दोन्ही वर्तुळांचा सामायिक केंद्रबिंदू आहे. म्हणजे या ठिकाणी ही जी दोन वर्तुळ आपल्याला दिलेली आहेत त्यामध्ये सी आय, सी जे, सीई, सीएफ, सीजी ही मोठ्या वर्तुळाच्या त्रिज्या आहेत, ज्या समान मापाच्या असणार आहेत. त्यानंतर इथं आपल्याला एक सी ए आणि सी बी ह्या दोन त्रिज्या लहान वर्तुळाच्या दिसत आहेत. आपल्याला कॉन्ग्रुअन्स ऑफ आर्क्स, कंस समान बघायचे आहेत. इथं 70 अंश माप दिले डी ए सी ई या कोणाचं, त्याला आपण सेंट्रल अँगल म्हणलो होतो. म्हणजेच या सेंट्रल अँगलचं माप आणि कंस डीईचं माप समान आहे हे पण आपण पाहिलं होतं. यानंतर आता बघा कोण ए सी बी हा पण कोण 70 अंशाचा आहे. म्हणजे इथं पण कंस ए बी याचं माप 70 अंशाचंच झालं. म्हणजे मेजर ऑफ आर्क ए बी इज ए 70 डिग्री. या ठिकाणी मेजर ऑफ आर्क 70 डिग्री आहे, इथं मेजर ऑफ आर्क डी 70 डिग्री आहे. याचा अर्थ मेजर ऑफ आर्क डी इज इक्वल टू मेजर ऑफ आर्क ए बी. दोघांचं अँगल सेम आहे, बट देअर लेंथ इज नॉट इक्वल बिकॉज द लेंथ ऑफ रेडियस सी ए अँड लेंथ ऑफ रेडियस सी डी of the different circles are different radii. Therefore their length of arc D is not equal to length of arc AB, but measure of arc AB and measure of arc D are equal. म्हणजे या ठिकाणी आपल्याला जे कोणाचं माप दिलेलं आहे, केंद्रीय कोण ACB आणि केंद्रीय कोण DCE यांचं माप समान 70 अंश. म्हणजेच DE आणि AB याचं पण 70 अंश माप हे मेजर ऑफ आर्क असणार आहे. डिग्रीमध्ये सेम येणार आहे, परंतु दोन्ही वर्तुळ भिन्न आहेत, त्यांच्या त्रिज्या भिन्न आहेत. त्रिज्या भिन्न असल्यामुळे त्यांची लांबी कंसाची वेगळी येणार आहे. कंसाची लांबी वेगळी आल्यामुळं त्यांच्या कंसाची लांबी समान येणार नाही. आर्क एकच वर्तुळ असेल, एकाच वर्तुळामध्ये त्या कंस असतील, एकाच वर्तुळामध्ये हे आर्क्स हे कंस असतील आणि त्या ठिकाणी डिग्री पण समान असेल. म्हणजे इथं DCE हा कोण, FCG हा कोण 70 अंशाचा आहे. बोथ अँगल्स आर सेम मेजरमेंट इन सेम सर्कल विथ सेम सेंटर. DE आणि GF, मग या ठिकाणी ह्या दोन कंसांची लांबी लेंथ ऑफ आर्क DE and length of arc GF are equal or congruent because
their radii are equal. Because their radii are same, CD is equal to CE is equal to CF is equal to CG. Radii are equal, then their arcs, length of arcs are also equal. या ठिकाणी AB आणि DE यांच्या लांबी भिन्न असणार आहेत. DE आणि GF यांच्या लांबी समान असणार आहेत. यांच्या भिन्न असण्याचं कारण त्रिज्या भिन्न, यांच्या समान असण्याचं कारण त्रिज्या समान. या ठिकाणी arc DE is equal to arc GF. DE, arc and GF are equal because they are same center, same radii and same measure. Measure and radii are equal, their arcs are congruent. Property of sum of measure of arcs. Property, गुणधर्म आपल्याला बघायचे. Sum of measure of arcs. Sum, बेरीज, measure of arcs, कंसांच्या मापांची बेरीज आपल्याला बघायची आहे. एक वर्तुळ आहे, वर्तुळ कोणत्याही केंद्रबिंदूचा आहे असं समजा, आपण समजा O केंद्र असणारे वर्तुळ आहे. ABCDE हे 5 बिंदू त्या वर्तुळावरचे आहेत. पॉइंट्स ABCDE कोनसायक्लिक एक वर्तुळीय बिंदू आहेत. एकाच वर्तुळावरच्या बिंदूंमध्ये आपल्याला हे दिलेले आहेत. मेजर ऑफ आर्क ABC, ABC या कंसाचं माप अधिक कोणत्या कंसाचं, मेजर ऑफ आर्क CDE, ABC इथपर्यंत आलं, त्यानंतर CDE इथपर्यंत आलं. या दोघांची बेरीज CDE ABC, ABC इथपर्यंत, CDE इथपर्यंत, या दोघांची बेरीज असणार आहे इथून इथपर्यंतची सगळी ACE. म्हणजे या ठिकाणी काय आहे, पॉइंट C इज ए कॉमन पॉइंट, वन अँड ओनली वन पॉइंट इज ए कॉमन टू बोथ आर्क्स ABC and CD. Point C is a only one point is a common. Point C is one and only one point is a common to both arcs. दोन कंसांमध्ये एकच बिंदू समान, म्हणून आपण त्या दोन कंसांची बेरीज करू शकलो, तेव्हा एकूण कंस मिळणार. ह्या सगळ्या कंसाचं माप किती असणार आहे, तर या कंसाचं माप अधिक या कंसाचं माप. मी उदाहरणादाखल दोन कंस दिलेत. तुम्ही आर्क AB प्लस आर्क BC प्लस आर्क CD प्लस आर्क DE सुद्धा घेऊ शकताय, कारण इथं प्रत्येकांमध्ये एकच पॉइंट कॉमन येतोय. आता बघा दुसरं उदाहरण. आर्क ABC, मेजर ऑफ आर्क ABC इथपर्यंत आला, प्लस मेजर ऑफ आर्क BCE इथं आला. एवढा पार्ट रिपीट झाला, म्हणजे पहिल्या ABC मधला BC आणि नंतर BCE मध्ये पण BCच आहे. BC पार्ट डबल आला. BC हा जो कंस आहे यामध्ये असणारे सगळे पॉइंट्स ह्या दोघांच्या बेरजेमध्ये रिपीट पुन्हा आले. म्हणजे आर्क ABC आणि आर्क BC यांची जर बेरीज केली तर हा पार्ट एक्स्ट्रा येणार आहे, ज्यादा येणार आहे. त्यामुळे यांच्या बेरजेमध्ये एवढं माप ज्यादा आल्यामुळे दोघांची बेरीज समान असणार नाही. ABC is not equal to BCE because many points are common to arc BC. All points on arc BC. सगळे बिंदू BC या कंसामधले रिपीट होत आहेत, त्यामुळं त्यांची बेरीज समान होऊ शकत नाही. एक आणि एकच बिंदू समान आला पाहिजे. मग तुम्ही ACE CDE अशी बेरीज घेऊ शकताय, AB BCE अशी पण बेरीज करू शकता. एक बिंदू समान AB BC CD DE अशीही बेरीज करू शकताय. परंतु एक बिंदू समान आला पाहिजे, अनेक बिंदू समान असता कामा नयेत. जर एकच बिंदू समान असेल तरच आपण त्या कंसांची बेरीज करू शकतो. हा प्रॉपर्टी ऑफ सम ऑफ मेजर ऑफ आर्क आहे. म्हणजे हा गुणधर्म सांगतोय की एकच बिंदू समान असेल, सर्व कंसांची बेरीज करताना प्रत्येकांमध्ये एक एक बिंदू कॉमन येत असेल तर आपण त्यांची बेरीज करू शकतो. ज्यादा बिंदू समान आले, भरपूर बिंदू समान आले तर आपण या ठिकाणी त्यांची बेरीज करू शकत नाही, त्यांची बेरीज होऊ शकणार नाही. प्रॉपर्टी ऑफ सम ऑफ मेजर ऑफ आर्क्स या ठिकाणी समजतोय. द कॉर्ड्स करस्पॉन्डिंग टू कॉन्ग्रुएंट आर्क्स ऑफ ए सर्कल और कॉन्ग्रुएंट सर्कल्स आर ए कॉन्ग्रुएंट. म्हणजे अशा जीवा ज्या संगत
एकरूप कंसामध्ये तयार होणाऱ्या एकाच वर्तुळाच्या संगत एकरूप कंसामध्ये तयार होणाऱ्या जीवा किंवा अशा जीवा ज्या एकरूप वर्तुळांमध्ये तयार होत आहेत अशा जीवा. एकच वर्तुळ आहे आणि त्यामध्ये AC हा कंस DE हा कंस हे दोन समान आहेत, तर सांगा ह्या APC हा कंस आणि DQE या कंसामध्ये तयार होणाऱ्या अंतरित होणाऱ्या ह्या ज्या जीवा AC आणि DE या जीवा आहेत यांची माप समान आहेत हे सांगा. ह्या एकाच वर्तुळामध्ये जर कंस समान असतील तर त्या जीवा एकरूप असतात हे सिद्ध करता येते. आणखीन आपण दोन वेगळे वेगळे वर्तुळ घेऊन ज्यांच्या त्रिज्या समान असतील अशा दोन वर्तुळ आपण एकरूप घेतली आणि त्यामध्ये आपण दोन कंस घेतले समान मापाचे, तिथं सुद्धा तुम्ही जीवा समान दाखवू शकताय. हे आपल्याला सिद्ध करायचं आहे. दिलंय काय? इन सर्कल विथ सेंटर बी केंद्र असणारे एक वर्तुळ आहे. त्यामध्ये मेजर ऑफ आर्क APC इज इक्वल टू मेजर ऑफ आर्क DQE. म्हणजे या दोन कंसांची माप आपल्याला समान दिलेले आहेत. AB CB DB EB त्या वर्तुळाच्या त्रिज्या आहेत. टू प्रूव्ह सिद्ध करा chord AC is congruent to the chord DE. ह्या दोन जीवांची माप समान आहेत हे सिद्ध करा. आता सिद्ध करत असताना आपल्याला पुस्तकामध्ये ऍक्टिव्हिटी बेस मध्ये हे थेरम दिलेलं आहे. ब्रॅकेट्स रिकामे ठेवलेले आहेत आणि आपल्याला ते पूर्ण करायचे. आपण या ठिकाणी ते टोटली सॉल्व्ह करायचं आहे. आता इन ट्रायंगल ABC एक घेऊया. एक त्रिकोण ABC घेतला, आणखीन त्रिकोण DBE हा एक घेतला. या दोन त्रिकोणांमध्ये AB सेगमेंट AB कॉन्ग्रुएंट सेगमेंट DB हे दोन एकरूप आहेत, कारण रेडियस ऑफ सेम सर्कल एकाच वर्तुळाच्या त्रिज्या आहेत. तसंच सेगमेंट CB कॉन्ग्रुएंट सेगमेंट DB EB कारण तेच डू करतो या ठिकाणी रेडियस ऑफ द सेम सर्कल. यानंतर अँगल ABC इथला कोण DBE याच्याशी समान असतोय. असं का? याचं कारण आपल्याला सांगितलंय. एकाच वर्तुळाच्या त्या दोन्हीही कंसांची माप समान आहेत. या अगोदर आपण पाहिलं होतं कंस समान असतील तर त्या कंसांनी अंतरित होणारे कोन केंद्रीय कोन समान मापाचे असतात. म्हणजे APC या कंसानं अंतरित होणारा ABC सेंट्रल अँगल CQE या कंसानं अंतरित होणारा DBE हा सेंट्रल अँगल हा समान असणार आहे. याचं कारण आपण या ठिकाणी लिहायचं मेजर ऑफ कॉन्ग्रुएंट आर्क्स और गिवन म्हणलं तरी सुद्धा चालू शकते. अक्षामध्ये आपल्याला सांगितले कंस समान आहेत. मग साइड अँगल साइड अँगल साइड टेस्ट या ठिकाणी लागू होते. सिक्वेन्स ना आपण मांडलेला आहे. देयरफॉर ट्रायंगल ABC is congruent to the triangle DBE by using SAS test
बाकोबा कसोटीनं दोन त्रिकोण एकरूप झाले, दोन त्रिकोण एकरूप असतील तर त्यांच्या दोन त्रिकोण एकरूप असतील तर त्यांच्या संगत बाजू समान असतात. मग एबीसी ची संगत बाजू एसी, सेगमेंट एसी ही समान मापाची एकरूप असणार डीबीई या त्रिकोणाची संगत बाजू डीई शी. सेगमेंट एसी कॉन्ग्रुएंट सेगमेंट ई करस्पॉन्डिंग साइड्स ऑफ कॉन्ग्रुएंट ट्रायंगल. म्हणजे या दोन बाजूच कोण आहेत तर कॉर्ड जीवा आहेत. देअरफॉर chord AC is congruent to the chord DE. या पद्धतीने आपण सिद्ध केलं की जेव्हा एका वर्तुळामध्ये दोन कंस समान मापाचे असतील तर त्या कंसांनी अंतरित होणाऱ्या जीवा सुद्धा समान मापाच्या असतात. The chords corresponding to a congruent arcs of a circle are a congruent. जर ते दोन कंस एकरूप वर्तुळांमध्ये असतील, या पद्धतीनं दोन वर्तुळ आहेत ज्यांच्या त्रिज्या समान आहेत, सेम रॅडी आहे, तेव्हा तिथं अंतरित होणारे समजा हा कंस आणि हा कंस, बोथ आर्क्स आर कॉन्ग्रुएंट, देन देअर करस्पॉन्डिंग chords आर also congruent. तेव्हा सुद्धा या दोन जीवा एकरूप असतात. सेम रिझन, सेम पद्धतीने आपल्याला ते सोडवता येऊ शकते. कॉन्ग्रुएंट सर्कल मध्येही आपण दाखवू शकतोय आर्क कॉन्ग्रुएंट, कॉर्ड कॉन्ग्रुएंट. इथंही इन ए वन सर्कल कॉर्ड कॉन्ग्रुएंट, सॉरी आर्क्स कॉन्ग्रुएंट, देन कॉर्ड्स आर ऑल्सो कॉन्ग्रुएंट हेही आपण दाखवू शकतोय. याच्या अपोजिट आपण जर जीवा एकरूप असतील तर आपण कंस कसे एकरूप असतात हेही पाहू शकतोय. पण जे थेरम पाहिलं त्याचा कॉन्व्हर्स पार्ट व्यत्यासात आपल्याला बघायचा आहे. आपण कंस एकरूप असतील तर जीवा एकरूप असतात हा भाग बघितला. आता आपल्याला जीवा एकरूप असतील तर कंस एकरूप असतात हे बघायचं आहे. करस्पॉन्डिंग आर्क्स ऑफ ए कॉन्ग्रुएंट कॉर्ड्स ऑफ ए सर्कल आर कॉन्ग्रुएंट. म्हणजे एक वर्तुळ आहे त्यामध्ये दोन जीवा पी क्यू आणि आर एस या दोन जीवांची माप समान आहेत तर सिद्ध करा कंस पी एम क्यू आणि कंस आर एन एस या दोन कंसांची माप आपल्याला समान दाखवायची आहेत. म्हणजे आपल्याला दोन त्रिकोण तयार करावे लागणार आहेत, त्रिकोण पीओ क्यू आणि त्रिकोण आर ओ एस, आणि या दोन त्रिकोणांना आपल्याला एकरूप दाखवावं लागणार आहे. त्रिज्या सगळ्यांच्या समान येणार आहेत. त्याचबरोबर पीओ आणि आर एस आपल्याला समान मापाचं दिले. याचाच अर्थ दोन त्रिकोण बाबा यस 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 टेस्टनं आपण या ठिकाणी कॉन्ग्रुएंट दाखवायचे. मग दोन त्रिकोण एकरूप असतील तर त्यांचे केंद्रीय या ठिकाणी होणारे करस्पॉन्डिंग अँगल्स कॉन्ग्रुएंट, अँगल कॉन्ग्रुएंट असतील तर आर्क आपोआप कॉन्ग्रुएंट होणार आहेत. या पद्धतीने आपल्याला जायचं आहे. पक्ष दिलेला भाग काय आहे तो बघूया. गिव्हन पार्ट इज ए सर्कल विथ सेंटर ओ, chord PQ is congruent to the chord RS. दोन जीवा समान मापाच्या आहेत. सिद्ध करा. काय सिद्ध करायचं आहे? टू प्रूव्ह आर्क PMQ is congruent to the arc RNS. या दोन कंसांची माप समान आहेत. आपण दोन त्रिज्या 1 2 3 4 त्रिज्या कन्स्ट्रक्शन मध्ये घेऊ शकतो किंवा डायरेक्टली आपण प्रूफ मध्ये जाऊ शकतोय आणि सांगू शकतो ड्रॉ सेगमेंट ओ पी ओ क्यू ओ आर ओ एस. यामध्येही पाठीमागच्या थेरम मध्येही आपण या ठिकाणी सांगू शकतो. प्रूफ इन ट्रायंगल OPQ and triangle ORS. याच्या अगोदर तुम्ही ड्रॉ सेगमेंट म्हणू शकताय. इथंच लिहितो कन्स्ट्रक्शन मध्ये म्हणजे लक्षात येईल. ड्रॉ सेगमेंट PQ PO OP
ओ क्यू ओ आर ओ एस या पद्धतीने इथं पाठीमागच्या दोन्ही थेरम मध्ये लिहू शकतो आपण. दोन त्रिकोणांमध्ये सेगमेंट ओपी कॉन्ग्रुएंट सेगमेंट ओ आर सेगमेंट ओ क्यू कॉन्ग्रुएंट सेगमेंट ओ एस. कारण रेडिय ऑफ सेम सर्कल एकाच वर्तुळाच्या त्रिज्या असल्यामुळे त्यांची माप समान आहेत. त्यानंतर सेगमेंट पी क्यू और कॉर्ड पी क्यू म्हटलं तरी सुद्धा चालू शकते. कॉन्ग्रुएंट सेगमेंट आर एस पक्ष दिलेला भाग आहे. यस 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 टेस्ट नुसार त्रिकोण OPQ कॉन्ग्रुएंट ट्रायंगल ORS OPQ ORS बाय साइड टेस्ट SSS टेस्ट नुसार ट्रायंगल्स कॉन्ग्रुएंट, then their corresponding angle POQ is congruent to the angle ROS. Corresponding angles of congruent triangle एकाच त्रिकोणांच्या एकरूप त्रिकोणांच्या संगत कोणांची माप समान. जर हे दोन कोण संगत असतील but the angles are central angles, angles are central angles, then arcs PQ and arcs RS means PMQ and RNS are congruent. Therefore, but म्हणू above angles are central angles एवढंच म्हणून वरील कोण हे केंद्रीय कोण आहेत म्हणून आर्क PMQ एकरूप आर्क RNS म्हणजे कोण एकरूप आहेत, केंद्रीय कोण एकरूप आहेत तर त्यांच्या संगत असणाऱ्या जीवा या ठिकाणी एकरूप असणार आहेत. मेजर ऑफ आर्क्स आपण या ठिकाणी सांगू शकतोय किंवा आपण सेंट्रल अँगलचा वापर करून आपण सोडवलं होतं त्याही पद्धतीने सांगू शकतोय. या पद्धतीनं सेंट्रल अँगल सुद्धा म्हणू शकतोय. by using central angle test, by using definition of central angle, केंद्रीय कोणाची डेफिनेशन आपल्याला सांगते की केंद्रीय कोण समान तर त्या ठिकाणी असणारे कंसही समान आहेत. मग आतापर्यंत आपण काय काय पाहिलं तर आर्क ऑफ ए सर्कल, मेजर आर्क, मायनर आर्क बघितला. त्यानंतर सेंट्रल अँगल केंद्रीय कोण बघितला ज्याचा व्हर्टेक्स हा सेंटर असणार आहे. त्यानंतर मेजर ऑफ आर्क कंसांची माप आपण बघितली. मायनर आर्क आपण मायनर आर्क लघु कंसाचं माप हे सेंट्रल अँगल मेजर ऑफ ए आर्क या ठिकाणी आपण बघितला. मेजर आर्कचं माप 360 मायनस मायनर आर्क हे आपण पाहिलं. त्यानंतर कॉन्ग्रुअन्स ऑफ ए आर्क्स कंस कसे समान असतात जर त्या वर्तुळांच्या त्रिज्या समान असतील तर त्या वर्तुळांच्या कंसाची माप पण समान असतात हेही आपण पाहिलं. यानंतर प्रॉपर्टी बघितली ज्यांच्यामध्ये एकच बिंदू समान असावा. आणखीन दोन थेरम एकमेकाच्या रिलेटेड, आर्क कॉन्ग्रुएंट देन कॉर्ड्स आर कॉन्ग्रुएंट देन आर्क्स आर कॉन्ग्रुएंट. एकाच वर्तुळामध्ये किंवा एकरूप वर्तुळांमध्ये ही दोन्ही थेरम आपण सिद्ध करू शकतो. सॉल्व्ड एक्झाम्पल्स. फर्स्ट, A, B, C are any points on the circle with center O. O केंद्र असणाऱ्या वर्तुळावरती तीन बिंदू आहेत. Write the names of all arcs formed due to these points. दिलेल्या बिंदूनुसार कंसांची नावं आपल्याला विचारलेली आहेत. जर BC चं माप 110, AB कंसाचं माप 125 तर सर्व कंसांची माप आपल्याला या ठिकाणी विचारलेली आहेत. या पद्धतीने वर्तुळ आहे. O केंद्र असणारे A, B, C त्याच्यावरचे बिंदू आहेत. BC या कंसाचं माप आपल्याला 110 दिलेलं आहे. AB या कंसाचं माप आपल्याला 125 आहे म्हणून सांगितलेलं आहे.
आणखीन उरलेल्या कंसांची माप आपल्याला मिळवायची आहेत. आपण काय करूया, अगोदर विचारलेला पहिला भाग कंप्लीट करूया. राईट द नेम ऑफ ऑल आर्क, सगळ्या कंसांची माप लिहूया. पहिला आर्क ए बी, आर्क बी सी, आर्क ए सी और सी ए, यानंतर आर्क ए बी सी, ए बी सी, त्यानंतर आर्क बी ए सी, त्यानंतर ए सी बी. या पद्धतीनं आपल्याला आर्क मिळणार आहेत. ए बी, बी सी, सी ए, बी ए बी सी, ए बी सी झाल्यानंतर ए सी बी, त्यानंतर बी ए सी. या पद्धतीनं आपल्याला 3 आर्क मिळाले. यानंतर दुसरा प्रश्न आपण विचारलेला आहे त्याच्याकडे जाऊया. बी सी 110, ए बी सी 100, ए बी 125, तर फाइंड द मेजर ऑफ ऑल रिमेनिंग आर्क, सगळ्यांची माप काढा. आपल्याला सगळ्या वर्तुळाचं माप किती आहे तर 360 अंश मिळणार आहे. 125 110, तर 360 मधून ह्या दोघांची बेरीज वजा होईल तेव्हा हा कंस मिळणार आहे. मग आपण उरलेल्या कंसांची माप मिळवू शकतो. अगोदर या दोघांची बेरीज करूया. ए बी सी, मेजर ऑफ ए बी आहेच माहिती, बी सी आहेच माहिती, ए सी माहिती नाही. मेजर ऑफ आर्क ए बी प्लस मेजर ऑफ आर्क बी सी इज इक्वल टू मेजर ऑफ आर्क ए बी सी. म्हणजे ए बी सीचं माप 125 अधिक 110 बरोबर मेजर ऑफ आर्क ए बी सी मिळणार आहे. म्हणून मेजर ऑफ आर्क ए बी सी याचं माप, दोघांची बेरीज 5 2 1 3 आणि 1 1 2, 235 235 डिग्री आपल्याला मिळणार आहे. ए बी सी मिळाला. यानंतर आपल्याला पाहिजे ए सी. मेजर ऑफ आर्क ए सी इज इक्वल टू मेजर ऑफ सर्कल मायनस मेजर ऑफ आर्क ए बी सी. म्हणजे वर्तुळाच्या बेरजेतनं ए बी सी वजा करूया. वर्तुळाचं माप आहे 360 डिग्री, वजा ए बी सी वजा केला 235 डिग्री. 0तून 5, 10तून 5 गेले 5, 6तून 4 गेले 2 आणि 3तून 1 गेला, 3तून 2 गेला 1, 125 अंश आपल्याला मेजर ऑफ आर्क ए सी मिळणार आहे. म्हणजे ए बी सी मिळाला, त्यानंतर ए सी मिळाला, ए बी सी मिळाला, ए बी माहिती आहे, बी सी माहिती आहे, ए सी मिळाला. त्यानंतर ए बी सी आपण मिळवलाय. आता बी ए सी घ्यायचा आहे, आणखीन ए सी बी घ्यायचा आहे. 2 माप आपल्याला घ्यायचे आहेत. पहिला घेऊया ए बी सी, नंतर बी ए सी घेऊया. मेजर ऑफ आर्क बी ए सी याचं माप बी ए सी मध्ये बी ए आणि ए सी यांची बेरीज करूया. मेजर ऑफ आर्क बी ए म्हणजेच ए बी अधिक ए सी आर्क ए सी यांची बेरीज केली. ए बी चं माप आहे 125 आणि ए सी चं माप आपण मिळवलंय 125. 125 आणि या ठिकाणी आपण मिळवलेलं 125. 6तून 4. ठीक आहे. एक मिनिट चेक करूया. ठीक आहे. 5 आणि 5 10च्या गेला 1, 2 आणि 2 4 आणि 1 5 आणि 1 आणि 1 2, 250 डिग्री. मेजर ऑफ आर्क बी ए सी याचं माप आपल्याला मिळणार आहे 250 डिग्री. त्यानंतर आपल्याला लास्ट घ्यायचा आहे तो म्हणजे ए सी बी. मेजर ऑफ आर्क
ACB, ACBचं माप AC आणि CB यांच्या बेरजे इतकं. मेजर ऑफ आर्क AC, आर्क प्लस मेजर ऑफ आर्क BC यांची बेरीज केली. ACचं माप आपल्याला मिळणार आहे 125 आणि BCचं माप आपल्याला मिळणार आहे 110. 25 आणि 10 35, 1 आणि 1 2, 235. ACBचं माप आपल्याला 235 डिग्री मिळणार आहे. एक्झाम्पल नंबर 2. इन धिस फिगर रेक्टँगल PQRS is inscribed in a circle with center T केंद्र असणाऱ्या वर्तुळामध्ये PQRS हा एक आयत या ठिकाणी इन्स्क्राइब्ड केलेला आहे, अंतरित केलेला आहे. प्रूव्ह दॅट आर्क PQ कॉन्ग्रुएंट आर्क SR, PQ आणि SR या कंसांची माप समान आहेत हे आपल्याला दाखवायचं आहे. आर्क SPQ कॉन्ग्रुएंट आर्क PQR या दोनही कंसांची माप समान दाखवायची आहेत. म्हणजे या ठिकाणी दोन जोड्या आपल्याला एकरूप दाखवायचे आहेत. त्यासाठी आपण सुरुवात करूया. पहिला पार्ट, हे दोन कंस आपल्याला समान दाखवायचे आहेत. आपल्याला PQRS इन क्वाड्रिलॅटरल PQRS इज रेक्टँगल, हा आयत आहे. जर आयत असेल तर आयताच्या अपोजिट साइड, समोरासमोरच्या बाजू समान असणार. PQ सेगमेंट PQ कॉन्ग्रुएंट सेगमेंट SR अपोजिट साइड्स ऑफ रेक्टँगल, आयताच्या विरुद्ध बाजू. हे दोन समान झाले. यानंतर जर हे दोन समान असतील तर ह्या दोन जीवा आहेत. जीवांनी अंतरित होणारे कंस समान मापाचे असतात. हे याच्या अगोदरच आपण बघितले. म्हणजेच आर्क PQ कॉन्ग्रुएंट आर्क SR, कारण आर्क्स करस्पॉन्डिंग टू कॉन्ग्रुएंट कॉर्ड्स, संगत कंस आहेत एकरूप जीवांचे, संगत कंस आहेत एकरूप जीवांचे, म्हणून आपल्याला हे दोन कंस एकरूप झाले. यानंतर सेकंड पार्ट आपल्याला दाखवायचा आहे. आर्क SPQ आणि आर्क PQR समान आहेत. तेच PQRS क्वाड्रिलॅटरल असेल तर PS आणि QR सुद्धा समान असणार आहेत. देअरफॉर सेगमेंट PS is congruent to the segment QR, कारण तेच opposite sides of rectangle, आयताच्या विरुद्ध बाजू आहेत, त्यामुळे समान मापाचे असणार. मग हेच कारण, जर हे दोन एकरूप आहेत तर हे दोन कंस एकरूप असणार आहेत. देअरफॉर आर्क PS कॉन्ग्रुएंट आर्क QR, कारण हेच आर्क करस्पॉन्डिंग टू कॉन्ग्रुएंट कॉर्ड, आर्क्स करस्पॉन्डिंग टू कॉन्ग्रुएंट कॉर्ड्स. म्हणजे इथं सुद्धा जीवा एकरूप, कंस एकरूप, जीवा एकरूप, कंस एकरूप आल्या मघाच्या थेरम नुसार. आता PS QR एकरूप आहे, त्यामध्ये जर आपण समान कंस PQ ऍड केला, आर्क PS प्लस आर्क PQ, आपण असं म्हणूया मेजर ऑफ आर्क PS प्लस measure of arc PQ is equal to measure of arc QR plus measure of arc PQ. Adding both sides by arc PQ. काय केले तर add both sides
आर्क पी क्यू, दोन्ही बाजूला कंस पी क्यू मिळवला, इकडं आणि इकडं पी क्यू मिळवला तर काय होणार आहे, एस पी क्यू आणि पी क्यू आर हे दोन कोन समान माप, दोन कंस समान मापाचे येणार आहेत, कारण पी एस आणि क्यू आर समान आहेत, पी एस क्यू आर समान आहेत, पी क्यू समान मिळवला. म्हणून मेजर ऑफ आर्क एस पी क्यू इज इक्वल टू मेजर ऑफ आर्क पी क्यू आर. कारण काय, प्रॉपर्टी ऑफ मेजर ऑफ आर्क, कंसांच्या बेरजेचे आपण प्रॉपर्टी बघितली होती, प्रॉपर्टी ऑफ सम ऑफ म्हणावं लागेल, मेजर ऑफ. आता या ठिकाणी म्हणून आर्क एस पी क्यू आपल्याला विचारलेलं आहे, आर्क एस पी क्यू एकरूप कॉन्ग्रुएंट आर्क पी क्यू आर हे आपल्याला सिद्ध होते. म्हणजे आपण काय केलं, या ठिकाणी रेक्टँगलची डेफिनेशन वापरली, अपोजिट साइड्स म्हणजेच कॉन्ग्रुएंट कॉर्ड्स कंटेनिंग कॉन्ग्रुएंट आर्क्स आर ऑल्सो कॉन्ग्रुएंट, इथं सुद्धा तेच वापरलं, कॉर्ड कॉन्ग्रुएंट आर्क्स आर कॉन्ग्रुएंट, प्रॉपर्टी ऑफ सम ऑफ मेजर ऑफ आर्क्स, त्यामध्ये पी क्यू ऍड केल्यानंतर एस पी क्यू आणि पी क्यू आर हे समान मिळाले. या पद्धतीने दोन भाग कंप्लीट झाले. म्हणजे हा आपला थेअरीचा पार्ट कंप्लीट झाला. यानंतर आपल्याला सोडवायचे प्रॅक्टिस सेट 3.3, त्यामध्ये साधारणतः 3 एक्झाम्पल्स आहेत, ते आपण सोडवूया. काही शंका असेल तर विचारूया. धन्यवाद.